नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर शंका उपस्थित केली होती। काही दिवसांपूर्वीच त्यांनी सविस्तर लेख लिहित निवडणूक आयोगाला सवाल केले होते। आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी बिहारमध्ये या वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले। राहुल गांधी हे सध्या बिहार दौऱ्यावर आहेत। त्यांनी बिहारमध्ये आलेल्याच आरोपांची एकच राळ उडवून दिल्याने देशभर त्याची चर्चा सुरू झाली आहे। राहुल गांधी यांनी एका लेखातनं मोठं भाष्य केले। ते म्हणाले की महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये देखील मॅच फिक्सिंगची तयारी जोरदार सुरू आहे। त्यांच्या वक्तव्याने सध्या राजकीय धुळा उडवून दिलाय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड झाल्याचा पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आरोप केलाय। दरम्यान राहुल गांधी आणि निवडणूक आयोग यांच्यात काय आरोप प्रत्यारोप होत आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। तर सुरुवातीला आपण राहुल गांधी यांचे आरोप काय आहेत ते पाहूयात। बिहारमध्ये या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत। त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। काँग्रेस पक्षही बिहारच्या रणभूमीत उतरला आहे। काँग्रेसला राज्यात मोठी मुसंडी मारण्याची इच्छा आहे। बिहारमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी आतापासूनच तयारी जोरदार सुरू आहे। त्यातच विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या बिहार दौऱ्यावर आहेत। त्यांनी बिहारमध्ये आलेल्याच आरोपांची एकच राळ उडवून दिल्याने देशभर त्याची चर्चा सुरू झाली आहे। राहुल गांधी यांनी एका लेखातून मोठे भाष्य केले। महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये देखील मॅच फिक्सिंगची तयारी सुरू आहे। त्यांच्या या वक्तव्याने सध्या राजकीय धुळा उडवून दिलाय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड झाल्याचा पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आरोप केलाय। अचानक ईव्हीएमचे मतदान कसे वाढले असा सवाल यापूर्वी राहुल गांधी यांनी विचारला होता। त्यावरनं केंद्रीय निवडणूक आयोगच गोत्यात आला होता। त्यावर आता आयोगाने देखील स्पष्टीकरण दिलंय। तर महायुतीच्या विजयाला मॅच फिक्सिंगचं पाठबळ आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर एक विधान केलं होतं। त्यांनी भाजपवर विजय मिळवण्यासाठी मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता। तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर देखील आसूड ओढला होता। भाजपा, शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवली होती। महायुतीने 288 पैकी 235 जागांवर विजय मिळवला होता। त्यापैकी 132 जागा एकट्या भाजपने जिंकल्या होत्या। ही आतापर्यंतची या पक्षाची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती। यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता। तर मॅच फिक्सिंग ही लोकशाहीसाठी घातक असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्रात भाजपा सुरुवातीला हताश होती, पण मॅच फिक्सिंगने त्यांनी निवडणूक जिंकली। जो पक्ष फसवणूक करतो तो खेळ जिंकू शकतो, पण यामुळे संस्था कमकुवत होतात आणि लोकांचा निकालांवरील विश्वास संपतो, असं राहुल गांधी म्हणाले। याविषयीचे पुरावे तपासण्याचे आवाहन गांधी यांनी लेखातनं केलेत। त्यानंतर जनतेने निर्णय घ्यावा असं देखील ते म्हणालेत। आता महाराष्ट्रात जी मॅच फिक्सिंग झाली तीच बिहारमध्ये होईल आणि तसं नाही झालं तर भाजप निवडणूक हरू शकतं। मॅच फिक्सिंग ही कोणत्याही लोकशाहीसाठी घातकच असल्याचं राहुल गांधी म्हणालेत। तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।